सकाळचे 7 वाजलेले आहे आणि बाहेर सकाळची कामे. तर बाहेर हे झाडझूड चालू आहे आणि हा जो ड्रम आहे हा मला दुसरीकडे ठेवायचा आहे. आधी जिथे राहायचो तिथे हे मी ड्रम घेतलेले, कारण तिथे पाणी साठवून ठेवावं लागत होतं. त्यामुळे माझ्याकडे 2 ड्रम आहे. आता इथे तेवढी गरज पडत नाही. एक ड्रम भरून ठेवते आणि एका याच्यामध्येच सामान आहे. पण तो मला दुसरीकडे ठेवायचा आहे. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर इथे सकाळी पाणी वगैरे शिंपून घेतलेलं, त्यानंतर किचनची आवराआवर आणि आज संपूर्ण दिवस माझा किचनमध्ये गेलेला आहे. तर आज आहे रविवार आणि रविवारचा व्हिडिओ तुम्हाला सोमवारी बघायला मिळेल. तर त्यानंतर इकडे किचनमध्ये आली आणि आता किचनची कामे. तर इथे सर्व सामान आधी व्यवस्थित लावून ठेवते. भांडे वगैरे बाहेर नेऊन ठेवायचे होते आणि फ्रीज बंद ठेवलेला आहे. रात्रभर फ्रीज बंदच असते, कारण हिवाळ्यामध्ये इतकी गरज वाटत नाही फ्रीजची. दिवसभर चालू राहते. फक्त त्यामध्ये बटर आणि चीज आहे, त्यामुळे मला तो चालू ठेवावा लागतो आणि भाजीपाला थोडाफार. त्यानंतर इथे तुरीची डाळ डब्यामध्ये काढून ठेवायची होती. डबा मी तो कालच घासून ठेवलेला आणि ती डाळ आता यामध्ये काढून ठेवते. आणि ही डाळ मी दिवाळीमध्ये 5 किलो आणलेली होती आणि आमच्याकडे तुरीची डाळ जास्तच लागते, कारण खिचडी सहसा होत असते त्यामुळे. आणि त्यानंतर इथे सगळं झाडून घेतलेलं आणि नंतर चहा करायचा होता. आणि हे काल लसूण सोलून ठेवलं मी आणि लसूण आता 2-3 दिवसाचं एका वेळेस सोलून ठेवते, म्हणजे जेणेकरून वेळेवर काही गडबड होत नाही. तर आज रविवार आहे, म्हटलं चला कुठेतरी बाहेर जाऊया. पण कशाचं काय, पूर्ण दिवस कामामध्ये गेला. त्यातल्या त्यात आज नळं आले. रविवारी नळं आले की कुठे बाहेर जाणं होत नाही. ते जर रविवार दिवस नसला पाण्याचा तर मग कुठे जाणं होते. आणि आता या थंडीच्या दिवसामध्ये दिवस इतका लहान आहे की कामे करता करता 1-2 होऊन जातात. त्यानंतर माझे ऑनलाईन काम असतात 1-2 तास. लगेच इकडे 4-5 वाजले की परत संध्याकाळची कामे. तर असाच पूर्ण दिवस निघून जातो. त्यामुळे कुठेच बाहेर जाता येत नाही. आता कमीत कमी 1 महिना झाला असेल की मी बाहेर गेली नाही. त्यानंतर इथे चहा ठेवला आणि हे जे डबे आहेत चहा पत्तीचे आणि चहा साखरेचे, तर हे मी मिशोवरून ऑनलाईन मागवलेले होते. 190 रुपयाला 3. पण क्वालिटी इतकी छान आहे आणि 1 किलोच्या वर कॅपॅसिटी आहे. तर मला हे डबे पुन्हा घ्यायचे आहे 1 डझन. पण माझ्याकडे जे आधीचे डबे आहेत त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे, कारण ठेवायला पण जागा पाहिजे. आणि डीमार्टमध्ये गेले, नवीन नवीन डबे दिसले की मी काही ना काही घेऊन येते. आणि मला प्लॅस्टिकच्या डब्याची खूप आवड आहे. जेवढी स्टीलची आवडत नाही तेवढे प्लॅस्टिकचे मी घेते. पण आधी ते जुने डबे काहीतरी त्याची विल्हेवाट लावावी लागेल, तेव्हाच ते मी नवीन घेणार. त्यानंतर इथे सकाळी करायचा होता नाश्ता. तर नाश्त्यामध्ये आज उपमा. तर उपमा टमाटरचा केलेला आहे. दह्याचा करायचा होता पण दही नव्हतं, त्यामुळे मग टमाटरचा केला. आणि उपमा आमच्याकडे फक्त मुलीला आवडतो, कोणी खात नाही. मलाही नाही आवडत, तिचे बाबा पण खात नाही. तिच्यासाठी केला आणि आमच्यासाठी रात्रीचा जो भात होता तो खूप फ्राय केला. आणि त्यानंतर हा भाजीपाला मी काल आणलेला होता. तर कांदे आणायचे होते, सोबतच मग तुरीच्या शेंगा आणलेल्या, सांबार मिरची आणि सांबार मिरची अद्रक हे आमच्याकडे जास्तीत जास्त लागते, सोबतच टमाटर. जरी आठवड्याचं आणलं ना तरी ते लवकरच संपतात. मिरची, सांबार आणि टमाटर ते आणावेच लागतात. पण काल 10 रुपयाचा मी सांबार आणला, पण पाहिजे तेवढा मिळालेला नाही. एक वेळ भाजीपाला नसला तरी चालेल, पण सांबार, मिरची आणि टमाटर, अद्रक हे पाहिजेच असते. म्हणजे मग आपण कुठल्याही भाज्या करू शकतो. पण या 3 गोष्टी आवश्यकच आहे. तर त्यासाठी सांबार, मिरची मी जास्तीत जास्त आणते. त्यानंतर सर्व भाजीपाला हा निवडून घेतला, जेणेकरून मग बाकी पुढची कामे करता येईल. आणि हे सगळं निवडणं, रूममधली आवराआवर केली तरच बाकी कामे होतात. नाहीतर मग खाली अर्धा पसारा असतो आणि रूम आवरणे मग ते खूप हे होतं, किचकट वाटतं. तर त्यानंतर हे सर्व फ्रीजमध्ये सेट केलं आणि फ्रीज बंदच आहे, तो चालू करायचा आहे. तर त्याआधी इथे भांडे वगैरे सर्व बाहेर नेऊन ठेवले. आणि जेव्हा याच रूममध्ये आम्ही हीटर लावत असतो पाण्याचं, तेव्हा मी फ्रीज बंद करून ठेवते, नंतरच हीटर लावते, कारण थोडं लाईट कमी जास्त होत असते. त्यामुळे मग बंद ठेवते मी जोपर्यंत हीटर चालू असते तोपर्यंत. हीटर बंद केलं की लगेच मग फ्रीज लावते. आणि त्यानंतर हे जे खाली सामान ठेवलेलं आहे, तर गॅस ओटा क्लीन केल्यानंतरच ते सामान मी वरती ठेवणार आहे. आधी गॅस ओटा क्लीन करते. आणि हा जो ओटा आहे माझा, हा काही अटॅच नाही भिंतीला. तर हा एक कडप्पा आहे आणि ते स्टँड आहे त्यावर ठेवलेला आहे. आणि हे जे स्टँड ते करून घेतलेलं आहे ते आमच्या ऑनरनीच केलेलं आहे. तर त्यावर मग ते करत असते, त्यामुळे इथे बेशिंग नाही आहे, कारण ही रूम त्यांनी विद्यार्थ्यासाठी केलेली होती. म्हणजे दोन्ही रूम विद्यार्थ्यासाठी या दृष्टीतून त्यांनी बांधलेल्या. त्यानंतर मग ते 1-2 वर्ष राहिले म्हणून त्यांनी इथे हा ओटा ठेवला. आणि आज किचनमध्ये मला 3 ते 4 वाजले. बरेच कामं काढले. किचनच्या वरची जी खिडकी आहे ती पण क्लीन केली. जी की गॅसच्या वरची खिडकी आहे ती, त्यासोबतच तिळाची चटणी, जवसाची चटणी आणि थोडी क्लिनिंग केली.
फक्त मी ते व्हिडिओ शूट केला नाही, कारण काय आहे की माझा जो ट्रायपॉड आहे तो तुटलेला आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित तो स्टँड ठेवता येत नाही आणि भरपूर वेळ जातो त्याच्यामध्ये. म्हणून मी जेवढं शूट झालं तेवढं शूट केलेलं आहे. आणि हा माझा तिसरा ट्रायपॉड आहे, जे मी मिशोवरून मागवलेले, पण ते क्वालिटी इतकी चांगली नव्हती. आता मला दुसरा एक तर चांगला व्यवस्थित घ्यावा लागेल, कारण तो असा मजबूत नव्हता. सरळ ठेवला की मोबाईलचा बॅलन्सच राहत नाही, त्यावर पळून जातो. आणि त्यामुळे मोबाईल जर फुटला तर भीती वाटते. त्यामुळे मग मी होईल तेवढं शूट केलं आणि त्यामध्ये भरपूर वेळ जातो, जे की स्टँड लावण्यामध्ये. त्यानंतर इथे दुपारच्या जेवणामध्ये करायची होती तुरीच्या दाण्याची आमटी, भात आणि चपाती. आज काही वरण भात लावलेलं नाही. तर तुरीच्या शेंगा ज्या निवडल्या त्यात 1 वाटी दाणे निघाले, तर त्याचीच आमटी करणार आहे. त्यासाठी दाणे निवडून घेतले, धुवून घेतले. त्यानंतर कढईमध्ये ते भाजायला घेतले. त्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या हे सर्व एकत्र भाजून घेणार आणि मिक्सरमध्ये याची जाडसर पेस्ट. टमाटर पण भाजत असते मी, पण काय आहे की अर्धे चिरलेले टमाटर होते 2, त्याच्यामुळे मग काही भाजले नाही. तेच आता फोडणीमध्ये ॲड करणार आहे. आणि हिरवा कांदा होता तो वापरला. तर तुरीच्या दाण्याची आमटी सर्वांनाच आवडते आमच्याकडे. आणि मला झुणका करायचा होता, सुकी भाजी, पण दाणे एवढे नव्हते, त्यामुळे मग आमटीच केली. आमटी आणि भात मुलीला खूप आवडते, म्हणून भात थोडा जास्तच लावलेला, चपात्या कमी करणार. आणि आता दुपारचे 1:30 ते 2 वाजत आलेले आहे. स्वयंपाक झाला की लगेच मला चटणी करायची आहे, तिळाची आणि जवसाची. तर ते करायला घेणार. पण ते करण्याआधी देवपूजा, नंतर मग जेवण आणि त्यानंतर चटण्या करणार. म्हणजे हे कामं करता करता मला 3 ते 4 वाजले. नंतर लगेच 4:30ला भांडे घासायला घेतले आणि 5ला नळ आले. आज लवकर आले, 4:45लाच आले. तर पाणी वगैरे भरणं ते कामं. आणि ही तुरीच्या दाण्याची आमटी भाजून केलेल्या दाण्याची छान होते. जर कच्च्या दाण्याची केली तर ती खायला इतकी छान वाटत नाही. आणि थोडी जाडसर जर वाटली तर छान होते. पण मिक्सरवर आपण जाडसरही वाटायचा प्रयत्न केला तरी ती बारीकच होते. जशी की पाट्यावर एकसारखी वाटल्या जाते तशी मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही होत. तर मी वाटायला गेली, दाणे कोवळे होते तर बारीकच झालं ते. त्यानंतर भाजीला फोडणं घालायचं होतं आणि नंतर चपात्या. तर भात होत आलेला आहे. आणि यावेळी जे तांदूळ आणलेला ते जास्तच म्हणजे मोकळा भात होतो. तो भात जरी खाल्ला तर असा घशात अडकल्यासारखा वाटतो. कितीही पाणी टाकलं त्यामध्ये तरी एकदम भात मोकळा होतो. आणि मोकळा भात आमच्याकडे जास्त आवडत नाही. मुलीला आवडतो, पण ती आता नको म्हणते. आणि आता बघते की इथूनच दुकानातून जवळपास ट्रायपॉड घेते मी, कारण की काय आहे की ऑनलाईन बोलवले तरी 8 दिवस लागेल येण्यासाठी. आणि तोपर्यंत मग माझे व्हिडिओ शूट करता येणार नाही. आणि तुटलेला जर वापरला तर मोबाईल पडायची भीती आहे. कारण रोज तर व्हिडिओ शूट करायचं म्हटलं तर भरपूर म्हणजे ट्रायपॉडचा उपयोग पडतो. आणि यूट्यूब चॅनल इतकं सोपी नाही. त्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे ट्रायपॉड. ते असल्याशिवाय आपलं काहीच होत नाही, व्हिडिओ शूट नाही, काही नाही. आणि घरामध्ये कोणी असं नाही की ते शूट करू शकणार. आणि आमच्याकडे कोणाला यामध्ये इंटरेस्ट नाही आणि सहसा त्यांना आवडत पण नाही. त्यामुळे फारसं मी व्हिडिओमध्ये कोणालाच घेत नाही. मुलीला पण आवडत नाही, तिच्या बाबाला पण आवडत नाही. आणि मग मी माझं काय डेली रुटीन ते दाखवत असते. तर असो, लवकरच एखादा आता बघेल, इथूनच घेईल मी दुकानामधून जवळपास. कारण 8 दिवस लागेल बोलावलं तरी. फ्लिपकार्टवर बघितले मी, पण ते मला इतके व्यवस्थित वाटले नाही. काही खूप महाग आहे आणि मला जास्त महाग नको. त्यासाठी मी 300पर्यंत बघेल आणि एखाद्या दुकानात जाऊन तिथूनच घेऊन येणार. त्यानंतरच व्हिडिओ व्यवस्थित येईल. आणि आता हे व्हिडिओ शूट करताना मला एखादा भांड्याचा आधार घ्यावा लागला किंवा कुठल्या भिंतीचा, असं करून मी तो मोबाईल सेट केला. त्यानंतर इथे बघा भाजी फोडणी दिलेली आहे. भाजी थोडी घट्टच करणार आहे, एकदम पातळ पण छान नाही वाटत ते. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना वरचं थोडं जाड राहते आणि जे बुळाशी असते खूपच प्लेन होते. तर त्यानंतर मग मी मीठ टाकलं की नाही हे माझ्या लक्षात आलं नाही, म्हणून थोडी चव घेऊन बघितली, नाहीतर जेणेकरून डबल मीठ नको व्हायला. तर त्यानंतर इथे भाजी वगैरे आटोपली. आता करायच्या होत्या चपात्या. आणि मला भाकरी करायला जास्त आवडतात, चपात्या करायला अजिबात आवडत नाही. चपात्या करायचं म्हटलं की खूप हे होतं, कारण एकतर ओटा पण खराब होतो. किती आपण पेपर ठेवलं, काहीही ठेवलं तरी ते होतंच. आणि भाकरी केल्या की झटपट होतात आणि लवकर होतात, जास्त ओटा पण खराब होत नाही. आणि चपात्या करायला थोडा वेळच लागतो. त्यामुळे मी चपात्या काही जास्त पातळ करत नाही आणि छोट्या करत नाही. बऱ्यापैकी मोठ्याच करत असते, म्हणजे जेणेकरून लवकर होतील. तर भाजी वगैरे झालेली आहे. आता इथे कणिक मळायला घेतली. तर 7-8 चपात्या करायच्या होत्या. आणि उन्हाळ्यामध्ये कसं होतं की दिवस लवकर जात नाही, आपले कामं होतात. घरामध्ये बसून असलं की असं वाटतं की कधी दिवस जातो. आणि हिवाळ्यामध्ये तोच दिवस कामाला पुरत नाही, एवढ्या लवकर दिवस बुडतो.
आणि हिवाळ्यामध्ये भरपूर कामं निघतात आणि हिवाळ्यामध्ये कसं मुलांचं खाण्यापिण्याचं खूप असतं. हे खायचं ते मुलांचंच नाही पण मोठ्यांचं पण. कारण काय हिवाळ्याच्या दिवसामध्ये भूक जास्त लागते आणि जे काही खाण्याची मजा ती हिवाळ्यातच असते. हे नाही ते नाही ते चालूच असतं. उन्हाळ्यामध्ये फारशी भूक राहत नाही, खाण्याची इतकी इच्छा होत नाही. आणि आमच्याकडे मुलीला हिवाळ्यामध्ये तिचं काही ना काही सुरूच असते. आज हे कर, उद्या ते कर. म्हणजे ती मला आदल्याच दिवशी सांगून ठेवते खाण्याचं म्हटलं की. तरी मी कधी-कधी काही-काही गोष्टी टाळत असते. कारण कामामध्येच वेळ निघून जातो ना, असं काही करायचं म्हटलं, तर मग बराच वेळ जातो. तरी पण मग करून देते. कारण माझी ऑनलाईन कामं असतात त्याच्यामुळे मग खूप धांदल होत असते. तर असो, इथे चपात्या करायला घेतलेल्या. तर असा माझा आजचा छोटासा व्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काल तर व्हिडिओ मी टाकलेलाच नव्हता. तर उद्या प्रयत्न करेल व्हिडिओ टाकण्याचा. कारण ट्रायपॉडमुळे कदाचित येईल किंवा नाही येणार व्हिडिओ. त्यानंतर चपात्या वगैरे करून घेतलेल्या आणि ही जी खिडकी आहे ना, ही सकाळी क्लीन केली. दिवाळीमध्ये क्लीन केली होती मी. आता ते क्लीनर मागवलं त्याच्यामुळे मला खूप सोपी जातं. नाहीतर मग भरपूर वेळ जातो. लगेच 10 मिनटामध्ये माझी ती खिडकी क्लीन झाली. क्लीनर मी स्प्रे केलं आणि 2 मिनटं ठेवलं. त्यानंतर लगेच पुसून काढलं. तर जेवढं चिकटपणा होता तो निघून गेला आणि बरं पडतं ते. तसंही आपला सर्फ वगैरे खूप लागतो. त्यापेक्षा हे क्लीनर बरं आहे. थोडंसं जरी लावलं तरी बऱ्यापैकी ते क्लीन होतं. त्यानंतर परत एकदा ओटा क्लीन केला. आता पूजा करायची आहे. नंतरच चटण्या करणार मी तिळाची आणि जवसाची. चटणी करून ठेवली की मग बरं राहतं आणि हे मी दुपारच्या वेळेसच करते. कारण सकाळी तर होत नाही. त्यासाठी लसूण सोलून ठेवायचा आहे आणखी मला. कारण तिळाच्या चटणीमध्ये भरपूर लसूण मी ॲड करते. त्यानंतर इथे देवपूजा. तर इथे पूजा करायला घेतली तर तिथेच तेलाची बॉटल ठेवली होती. तर ते बाजूला तेल असं ओलं सांडलेलं होतं. त्यामुळे मला ते पुसण्यामध्ये वेळ गेला. ते साफ केलं आणि आता ते दुसऱ्या जागी ठेवली तेलाची बॉटल. त्याखाली एक प्लेट ठेवली जेणेकरून प्लेटमध्ये ते जमा होईल तेलाचा जो चिकटपणा आहे तो. कारण टेबलवर ते झालं त्यामुळे ते कपड्याला लागलं तर त्यातच माझा वेळ गेला. आणि असे मध्येच एक्स्ट्रा कुठले कामं निघाले की मग खूप वेळ जातो. तर असो इथे देवपूजा आटोपली आणि आता जेवणाची तयारी. तर इथे मुलीला जेवण दिलं. भात, गाजर आणि आमटी सोबतच चपाती. तर ती चपाती खाणार नव्हतीच. तर ती मला देवाला नैवेद्य दाखवून देईल. त्यानंतर त्यातली चपाती काढून ठेवणार. तिला मग भात आणि आमटी. तर असा माझा आजचा छोटासा ब्लॉग होता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.